कारण हलाखीची परिस्थिती असूनही श्री विनायक यांच्या तिन्ही मुलींची लग्न सुस्थितीत म्हणावं अशा घरांमध्ये झाली आणि तिन्ही मुलींना स्वतःला मुले मुलीही झाल्या आणि ह्या घडीला ते सगळे व्यवस्थित जीवन जगत आहेत. म्हणजेच श्री विनायक यांनी अशा परिस्थितीमध्येही स्वतःच्या मुलींबाबतची सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेली होती आणि आजपर्यंत बघितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या तिन्ही मुलींची लग्न करून दिली. पण मुलींच्या कौटुंबिक भानगडीतही ते कधी अडकले नाहीत. माझ्या चौथ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी प्रसूती काळात आईला बराच त्रास झाल्यामुळे माझी चौथी बहीण जन्मापासूनच मंदबुद्धीची होती. असं असतानाही श्री विनायक यांचे या मुलीवर खूप प्रेम होते. ते कधीही तिच्याशी तुसडेपणाने वागले नाहीत. पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मात्र या मुलीला मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या संस्थेकडे ठेवावे लागले. त्यांचा मुलगा म्हणजे मी या अभ्यासामध्ये खूप हुशार होतो. श्री विनायक यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्याने म्हणजे मी शिकून आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यासाठी ते मुलाला म्हणजे मला प्रोत्साहनही देत होते. जणू काही त्यांना माझ्या भविष्याबद्दल सगळंच माहिती होतं. त्यामुळे ते मला स्पष्टपणे सांगत असत की तू फक्त तुझा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तसंच तुला योगाबद्दलची काळजी करण्याची गरज नाही, कारण तो माझ्याकडून तुझ्याकडे आपोआपच येणार आहे. आणि खरंच आज 40 वर्षानंतर त्यांचे शब्द तंतोतंत खरे झालेले दिसत आहेत. माझ्या अभ्यासातली प्रगती अतिशय वेगाने चालली होती. माझ्या वडिलांच्या उत्पन्नापेक्षा माझ्या महत्त्वाकांक्षेमुळे वाढत चाललेल्या मागण्या खूपच जास्त होत्या. तरीही त्यांनी मला शिक्षण घेण्यापासून कधीही अडवलं नाही. उलट ते नेहमी म्हणायचे की माझ्या शिक्षणाच्या बाबतीत साईबाबांच्या कृपेने काहीही कमी पडणार नाही. वडिलांचे गुरु श्री कृष्णनाथ महाराज यांच्या भेटीनंतर त्यांची साईबाबांवर खूप श्रद्धा होती. माझ्या वयाच्या 13व्या वर्षापासून ते माझ्या अवकाश अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत पैशांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कमतरता कधीच जाणवली नाही. माझ्या गरजेच्या वेळी पैसे उभे राहत होते हाही एक चमत्कारच होता. आणि मला वाटतंय की ह्या सगळ्याची माझ्या वडिलांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच की काय, पण ते मला नेहमी म्हणत की तू पैशांची काळजी करू नकोस, तर तुझ्या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित कर. त्यामुळे साहजिकच मला त्यांच्या शब्दावर विश्वास बसत होता. वेगवेगळ्या चमत्कारांबद्दल विचार केला तर मला असं वाटतंय की माझ्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची सोय या चमत्कारामधूनच होत असावी. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य गरिबीत दिवस काढत असताना मी मात्र चांगलं आयुष्य जगत होतो. त्यावेळी घडलेल्या काही गोष्टींचा उल्लेख मी या पुस्तकात पुढे केला आहे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर जरी माझं लग्नाचं वय झालं होतं तरी माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाच्या बाबतीत कोणतीही ढवळाढवळ केली नाही. कुटुंबाच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी त्यांनी माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा केल्या नाहीत. माझ्या वडिलांचे आणि माझे परस्पर संबंध हे वडील मुलगा इथपर्यंतच सीमित न राहता ते संबंध मित्रत्वाचे बनत गेले. त्यांची माझ्याबद्दल कधीच कोणतीही तक्रार नसायची. मला जेव्हा जेव्हा त्यांचं मार्गदर्शन हवं असायचं तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते आणि आजही ते माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्यासारखे वडील लाभणं हे माझ्या आयुष्यात मला मिळालेलं फार मोठं बक्षीस आहे. त्यांच्या आशीर्वादाने मला आयुष्यात कधीही काहीच कमी पडलं नाही. कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही असं आध्यात्मिक मार्गदर्शन मला माझ्या वडिलांकडून मिळालं आहे.